नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। 100% अनुदान द्या। अजितदादा पवार साहेब 100% अनुदान द्या। माननीय वित्त मंत्री अजितदादा 100% अनुदान द्या। माननीय वित्त मंत्री अजितदादा 100% अनुदान द्या। माननीय वित्त मंत्री अजितदादा 100% अनुदान द्या। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब 100% अनुदान द्या। आदरणीय फडणवीस साहेब 100% अनुदान द्या। आदरणीय दीपकजी केसरकर साहेब 100% अनुदान द्या। आदरणीय फडणवीस साहेब 100% अनुदान द्या। वित्त मंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आपण 100% अनुदान द्या। माननीय अजितदादा 100% अनुदान द्या। अजितदादा 100% अनुदान द्या। वित्त मंत्री माननीय अजितदादा 100% अनुदान द्या। मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब 100% अनुदान द्या। आज एकादशी आहे। खऱ्या अर्थाने पांडुरंगाच्या परमात्म्याचे वारकरी मंडळी जप करत असतात, नामजय घोष करत असतात। काळे साहेब, आदरणीय असगावकर साहेब, मी आपल्याच मतदारसंघातला राजेंद्र घोडे, मी वारकरी आहे, मी माळकरी आहे। 16 वर्ष झालं एकादशी करतोय, 16 वर्ष झालं पंढरीची वारी करतोय। आज या आझाद मैदानावर पांडुरंगाला जितकं आळवलेलं आहे तितकं वित्तमंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, शिक्षण मंत्री साहेब असतील, यांना प्रार्थना करतोय, आळवतोय। आम्ही शेकडो बांधव या ठिकाणी लिखाणाच्या माध्यमातून नाम जप करतायत आणि हे जप झालेला लिखाणाचा जो काही बंच आहे तो आदरणीय शिंदे साहेबांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे। मी पांडुरंगाकडे साकडं नेहमी करत असतो की माझ्या विद्यार्थ्यांना सुखी ठेव, माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव, महाराष्ट्राला सुखी ठेव। पण आज खऱ्या अर्थानं आम्ही शिंदे साहेबांना विनंती करतोय, आम्ही साकडे घालतोय, अजितदादांना साकडे घालतोय, आदरणीय केसरकर साहेबांना साकडे घालतोय, फडणवीस साहेबांना साकडे घालतोय की तुम्ही देवासारखे आहात, तुम्ही देवाचे दूत आहात। आम्हाला आतापर्यंत पोटाला भाकरी देण्याचं काम तुम्ही केलेलं आहात, पण या जाता सरते शेवटी या अनुदानानं आमचं कुटुंब चालत नाही, आमचा प्रपंच चालत नाही, आमचं घरदार चालत नाही, समाजामध्ये म्हणावा तितका मान आम्हाला मिळत नाही। खऱ्या अर्थानं आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, तुम्ही हा निर्णय घ्यावा आणि हा आमचा 25 वर्षाचा 14 वर्षे वनवास भोगलेला आहात। रामानं सुद्धा 14 वर्षे वनवास भोगला, पण आम्ही त्याच्याही पुढे जाऊन 25 वर्षे झालं वनवास भोगतोय, तो कायमचा वनवास आमचा मिटावा एवढी प्रार्थना मी आपल्या समोर करतोय। याच्यासाठी हा नामदेव जप आहे। यानंतर आदरणीय समन्वय संघाचे ज्ञानेशजी चव्हाण साहेबांना विनंती आहे की आपण बोलावं। धन्यवाद सर। सर्व विनंती आहे सर्व बांधवांना, सर्वांनी खाली बसून घ्या आणि तुमचा जो जप चालू आहे तो जप सर्वांनी कंटिन्यू चालू ठेवा। आदरणीय आपले प्रतिनिधी म्हणून मराठवाडा विभागाचे सन्माननीय शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब, पुणे विभागाचे सन्माननीय शिक्षक आमदार जयंतजी आजगावकर साहेब, हे आपल्या सर्वांच्या वेदना ऐकण्यासाठी आले। खरं तर तुमच्या आपल्या सगळ्या वेदना त्यांना माहीत आहेत। आता त्यांची दुसरी तिसरी भेट आहे, ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने मंत्रालय स्तरावर अतिशय पोटतिडकीने पाठपुरावा करीत आहेत, त्याचे आम्ही स्वतः साक्षीदार आहोत। आज सकाळपासून इथे येण्या अगोदर सन्माननीय काळे साहेब असतील, आजगावकर साहेब असतील, हे सर्व मंत्र्यांच्या दालनामध्ये गेले। आदरणीय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आज इथे नाहीयेत, ते पुणे दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्याही दालनापर्यंत ते गेले। त्यांनाही हा विषय त्यांना पोटतिडकीने सांगायचा होता, बैठक लावण्यासंदर्भात अजून काय करतील, या विषयावर तोडगा कसा निघेल यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा चालू आहे। त्यानंतर काळे साहेब, आजगावकर साहेब, आदरणीय अजितदादा पवार यांची आम्ही भेट घेतली। अजितदादाच्या पवार साहेब यांच्या भेटीमध्ये काय झालं ते स्वतः काळे साहेब नंतर सांगतीलच। प्रश्न असा एवढाच आहे की हा प्रश्न कुठल्याही परिस्थितीत सुटला पाहिजे। माझी आदरणीय काळे साहेब असतील, आजगावकर साहेब असेल, काळे साहेब खरं तर सर्व आमदारांमध्ये सिनियर आहेत, म्हणून विशेषतः या सर्व शिक्षक आमदारांचं नेतृत्व म्हणून, एक त्यांचा गटनेता म्हणून माझी महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकाच्या वतीने आदरणीय काळे साहेबांना साकडे एक विनंती आहे की साहेब, आपण सर्व शिक्षक आमदारांना एकत्र करा, आपण सर्व शिक्षक आमदारांचं नेतृत्व करून किंवा त्यांना सोबत घेऊन किंवा तुमच्या सोबत पुन्हा जे काही पदवीधर आमदार असतील त्यांना सोबत घेऊन आपण सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आपल्या सर्व शिक्षक आमदारांचा आमचा प्रश्न म्हणून, हा गेल्या 35 दिवसाचा आंदोलनाचा विषय म्हणून आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे जावं। त्यांच्या दालनात तुम्ही बैठक घ्या, तुम्हीच हा विषय त्यांना समजावून सांगा, आम्ही कोणी येणार नाही, आणि त्यांच्या दालनामध्ये बैठक घेऊन हा प्रश्न एक गाव दोन तुकडे कायमचा मिटवा अशी विनंती मी या सर्व महाराष्ट्र
महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकाच्या वतीने आपलाच करीन. आणि जोपर्यंत तुम्ही सगळे 14च्या 14 आमचे लोकप्रतिनिधी एकत्र येत नाही आणि एकत्र येऊन सनी एक संघ होऊन सनी जोपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाणार नाही, त्यांच्या दालनामध्ये हा प्रश्नाचं गांभीर्य सांगणार नाही, तोपर्यंत हा विषय कायमचा सुटणार नाही. साहेब, फक्त एकदा आमच्यासाठी एवढं तुम्ही सर्व सत्तेतले असेल विरोधातला असेल सर्व तुम्ही सर्वजण एक आमचे प्रतिनिधी म्हणून सगळे एकत्र या. आम्ही सुद्धा सगळ्याला फोन करतोय, जे काय आमच्या ज्या विभागातील आमदार असतील त्या सर्वांना आम्ही विनंती करू की तुम्ही सगळे आदरणीय काळे साहेब यांच्या नेतृत्वात किंवा आजगावकर साहेब असेल किंवा सगळेजण मिळून एकत्र येऊन सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्या. 1001% तुमच्या त्या शिष्टमंडळाच्या भेटीला 100% न्याय येणार. राज्यातले 63,000 शिक्षक तुमचं जे काही ऋण आहे, तुमचा जो काही प्रयत्न हे कधीही विसरणार नाही, एवढी विनंती या माध्यमातून या ठिकाणी मी करणार आहोत. कारण तुम्ही असे 2-3 वेळेस इथं आलात, तुम्ही तेच सांगणार आहात, तुमचे प्रयत्न आम्ही बघितले, तुम्ही पोटतिडकीने प्रयत्न करतायत, परंतु हवं ते यश मात्र आपल्याला मिळत नाहीये. त्यामुळे या सर्व प्रश्नांचं जे मूळ आहे, जे दुखणं आहे, हे फक्त एकाच व्यक्ती आता कायमचं सोडू शकतो, ते आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय. आणि यासाठी आपण सर्वांनी एकीने जर तिथं गेला तर 100% आपला हा प्रश्न सुटू शकतो. किंवा जर तरी सुटत नसेल तर 1 दिवसासाठी आमच्यासाठी मंत्रालयासमोर उपोषण करा, एवढी माझी एक विनंती असेल. फक्त 1 दिवस बसा. आम्ही 35 दिवस बसलो, तुम्ही फक्त आमच्यासाठी 1 दिवस सर्व बसा. कारण 1 आमदार 2 आमदार बसून फायदा नाहीये. तुम्ही सर्वच्या सर्व जर आमच्यासाठी बसलात तर आम्ही सुद्धा आयुष्यभर तुमचं ते आंदोलन विसरणार नाही. तुमचे ते ऋण आयुष्यभर आम्ही प्रत्येक शिक्षक आमच्या मनामध्ये आमच्या हृदयामध्ये ठेवून की आमच्यासाठी आमचा लोकप्रतिनिधी ज्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न केले, ते आमच्यासाठी 1 दिवस काय होईना उपास आमच्या हक्काच्या वेदनेसाठी उपोषण केलंय, हे आम्ही कायम स्मरणात ठेवू. साहेब, फक्त आमच्यासाठी तुम्ही सर्व शिक्षक आमदार फक्त 1 दिवस मंत्रालयाच्या किंवा विधान भवनाच्या पायऱ्यावर उपोषण करा. 100% हा प्रश्न कायमचा सुटू शकतो. यानंतर जगदाळे सर. चव्हाण सरांनी सांगितलं की सगळे शिक्षक आमदार एक व्हायला पाहिजे. आता तरी एक व्हा. तुमचे पक्ष वेगळे असतील, सत्ता कोणाची आपल्याला माहित नाही, आम्हाला फक्त पोटाला पाहिजे. आणि ज्ञानेशने म्हटलं 1 दिवस बसा. 1 दिवस नको. जो पण प्रश्न मिटत नाही तो पण उठायचाच नाही. एक लक्षात घ्या, मराठवाड्यातल्या जरांगे पाटलांनी दाखवून दिले की काय होऊ शकतं जर बसलं तर. आणि तुम्ही तर म्हणजे तुम्हाला अधिकार आहेत, या राज्यानं तुम्हाला आपापल्या विभागात मतदारसंघातून तुम्हाला निवडून दिलं, आमचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे, ही आमची जबाबदारी नाही आहे. ही जबाबदारी तुमची आहे, आम्हाला अनुदान मिळवून द्यायची. मग आमच्या हक्कासाठी आम्ही तर रस्त्यावरती बसलो. मग तुम्ही जो पण प्रश्न मिटत नाही तो पण 7ही शिक्षक आमदार कुठेही बसा, तिथे विधान भवनात बसा किंवा आझाद मैदानाला बसा. खरं जो पण प्रश्न मिटत नाही, जोपर्यंत निर्णय होत नाही तो पण उठायचं नाही, ही भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे. मग आम्ही पण तुम्ही जर बसला असतो अख्ख्या राज्यातले लोक इथे येतील ना. आता येत आहेतच, फक्त जरा परीक्षा चालू आहेत, तुम्हाला माहिती आहे 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत, प्रॅक्टिकल परीक्षा चालू आहेत, त्यामुळं लोकांचं तेही आम्हाला डावलून चालत नाही. मुलांचंही हित महत्वाचं आहे, मुलांच्याही परीक्षा महत्वाची आहे, त्यामुळे हे सगळं सांभाळून या ठिकाणी लोक येतात. जर आमचं घर बाहेर पडत असेल, फुटत असेल तर आम्ही कसं गप बसणार नाही. कारण आम्हाला की आम्ही कुटुंबासारखं सगळं चालवतोय जे आहे ते सगळं. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात आणि ही जबाबदारी तुमची आहे की तुम्ही सगळे एकत्र या आणि ह्या प्रश्नासाठी एकदा विषय संपून जाऊ दे. प्रत्येक टप्प्याला जर आम्ही आंदोलन करत बसलो तर किती दिवस आंदोलन चालायचं, कसं होणार, शक्यच नाही ना. किती दिवस चालणार, किती दिवस चालणार नाही. तर परत हा टप्पा मिळाला, परत पुढच्या वर्षी तो त्या 19 सप्टेंबर 2016चा जो शासन निर्णय आहे त्यामधला तो सरसकट एकच शब्द आहे, तेवढा गोल करायला सांगा आणि त्या ठिकाणी प्रचलित टाका. म्हणजे पुढच्या टप्प्यासाठी आम्हाला आंदोलन करायची आवश्यकता नाही. 1 जानेवारी 2023ला जो टप्पा मिळाला, त्यानंतर 1 जून 2024ला पुढचा टप्पा मिळणं अपेक्षित आहे आणि त्या मतावरती आम्ही ठाम आहोत. आणि तो मुद्दा तुम्ही तिथे रेटून धरला पाहिजे. यामध्ये सगळ्या शाळा आल्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वर्ग तुकड्या, सगळ्याच ज्या त्रुटीमधल्या असतील त्यांना सुद्धा मागं कोणाला शिवू नका, कारण हा दोष कुठल्या शाळांचा नाही. आणि राज्यातले जे अधिकारी आहे काळे साहेब, हे कुणाचंच ऐकत नाहीत. क्षेत्रीय अधिकारी सगळे, फार डायरेक्टर पासून
ते शिक्षणाधिकारी पण ज्या त्रुटी काढल्या गेल्या, अनेक अशा शाळेत तिथे बसतात, परंतु जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी डावललं गेलं. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? नाही तर त्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा घ्या एका ठिकाणी एकत्र. तुम्ही लोक तिथं बसा आणि आम्हाला पण बोलवा, म्हणजे कोण काय करतं ते आम्ही सर्व उभारून सांगतो कोणते अधिकारी काय करतात. त्यांना कसलीही भीती राहिलेली. आणि ह्या त्रुटीमधल्या शाळा राहण्याचं कारणच ते आहे. अधिकाऱ्यांच्यामुळेच आम्ही आतापर्यंत इतकं मागं पडलो. आणि जे मिनिस्टरना ब्रिफिंग करतात ते सुद्धा चुकीच्या पद्धतीनं होतं, व्यवस्थित होत नाही. त्यामुळं आज तुम्ही अजितदादांना भेटलेला आहात त्याबद्दल धन्यवाद. परंतु आउटपुट निघालं पाहिजे, हा एक प्रयत्नच आहे. परंतु तुम्ही करताय आम्हाला माहित आहे, कारण आजपर्यंत जे इथं पण आम्ही मान्य करतो. परंतु आता वय निघून चाललेले, रिटायरमेंट झाली, काही होत आहेत. आणि दुसरा एक मुद्दा रेटा की 58चं 60 याला काय पैसे लागणार आहेत का? अजून पेन्शनचा विषय नाही. जर 2 वर्ष ती मिळाली तर ते 2 वर्ष पगार तर लोक घेतील ना. जे तुम्ही शासन निर्णय काढला, सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 2 वर्ष तुम्ही वाढवून देताय, ती देण्याचे कारण काय? मग ह्याच लोकांना 2 वर्ष तुम्ही द्या ना, आहेत त्यांना. हा एक मुद्दा तुम्ही सरांनी रेटला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्या, कारण ही जबाबदारी तुमची आहे. आणि याबाबत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं असं विनंती करतो. या ठिकाणी माननीय जयंत आसगावकर साहेब बोलतील. समन्वय संघाच्या वतीनं गेले 35 दिवस या ठिकाणी आंदोलन चालू आहे. खऱ्या अर्थानं आपल्या हक्काचं जो टप्पावाढ आहे तो मिळाला पाहिजे. शिक्षण मंत्र्यांच्याकडे वारंवार त्या ठिकाणी विधानसभा असेल, म्हणजे अधिवेशन असेल, या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला होता. त्याचबरोबर वारंवार त्यांच्याशी भेट घेणं असेल, अजितदादांशी भेट घेणं असेल, या संदर्भात त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट असेल, अधिकाऱ्यांच्या समेत, म्हणजे आज सुद्धा सकाळी या सगळ्या संतोष वाघ असतील, कांबळे सर असतील यांच्यासोबत घेऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्याही गाठी भेटी घेतल्या. लवकरच त्या ठिकाणी मुख्यमंत्री बैठक लावतो म्हणलेत आणि हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे. म्हणजे जगदाळे सर म्हटले तसं सरसकट शब्द जो आहे तो त्या ठिकाणी काढला जाऊन त्या ठिकाणी प्रचलित हा शब्द. माईक दुसरा द्या. प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आंदोलन करणं कारण पडणार नाही. कारण जर बघितलं तर पूर्वी जशा तुकड्या म्हणजे आपला वर्ष वाढत जाईल तसं अनुदान आपल्याला मिळत जात होतं. म्हणजे सुरुवातीला 25% प्रमाणे मिळत होतं, नंतर ते 20% झालं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये तो सरसकट शब्द टाकल्यामुळेच 2-2, 3-3 वर्ष त्या ठिकाणी टप्प्यापासून आपल्याला वंचित राहावं लागलं. आणि यामध्ये बरीचशी नोकरी, म्हणजे मला वाटतं काही लोक त्या ठिकाणी सेवानिवृत्तही झाले त्या ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर, आणि या ठिकाणी ते 100% वंचित राहिले. आणि हे होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमचा वारंवार पाठपुरावा चालू आहे. आमच्या विधिमंडळातील ज्येष्ठ आमदार विक्रम काळे साहेब यांच्या नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी प्रत्येक आंदोलन आम्ही करत आलो. ज्यावेळी अघोषित शाळांना घोषित करायचं होतं त्यावेळी सुद्धा विधान भवनासमोर काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलन केलं होतं. या संदर्भात सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी जर प्रश्न नाही सुटला तर काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळेच आमदार, कारण काळे साहेबांच्या सगळे आमदार त्या ठिकाणी नक्की उपस्थित राहणार, त्यामध्ये कोणीही थांबणार नाही याची ग्वाही या निमित्ताने देतो. आणि हा प्रश्न तुमचा सुटेपर्यंत आपण नक्की या टप्प्यासाठी पाठपुरावा करू एवढी ग्वाही या निमित्ताने देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आपल्या सर्वांना प्रचलित धोरणानुसार 100% अनुदान मिळावं यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये या अगोदर सुद्धा आम्ही आसगावकर सर असतील, म्हात्रे सर असतील, मी असेल,
वेळोवेळी आम्ही येऊन गेलेलो आहोत. मात्रे सर थोडेसे आजारी पडल्यामुळं ते दवाखान्यात ऍडमिट आहेत, आज येऊ शकले नाही. परंतु तुम्ही भेटू अथवा न भेटू, आमचा या विषयासाठी पाठपुरावा सुरू असतो. आणि म्हणून आज मंत्रालयामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांची भेट घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे जी बैठक लावायची होती त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज सकाळीच मी मुंबईला आलेलो होतो. आज गावकर सर सुद्धा आलेले होते आणि आम्ही दोघं मंत्रालयात फिरत असताना ज्ञानेश चव्हाण, दीपक कुलकर्णी, वाघ सर, जामनिक सर ही सगळी मंडळी भेटली आणि त्यांना घेऊन आम्ही शिक्षण मंत्र्यांचं दालन गाठलं. त्यांनी सांगितले की आज पुण्याच्या दौऱ्यावर मंत्री महोदय आहेत, आज काय येणार नाही. त्यानंतर आम्ही शिक्षण विभागात गेलो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना जी बैठक घ्यायची त्याची टिप्पणी आपण पाठवली का याची पण सचिवांकडे चौकशी केली. त्यांनी सांगितलं आम्ही टिप्पणी तयार करून पुढील टप्पा देण्यासाठी 100% करण्यासाठी किती खर्च येणार आहे याची सगळी माहिती तयार करून टिप्पणी सादर केलेली आहे. त्यानंतर आम्ही आपले अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे भेटलो. ही सगळी मंडळी सोबत होती. दादानी आपलं निवेदन घेतलं आणि सांगितले की आज माझी मुख्यमंत्र्यांबरोबर आता सह्याद्रीला मी चाललोय, बैठक होणार आहे, माहिती घेऊन याच्या बाबत निर्णय करू असंही अजितदादांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं गेल्या 5 तारखेला आम्ही आलेलो होतो. त्यानंतरही आम्ही प्रयत्न केला, परंतु मध्ये मराठा आंदोलन आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही सगळे सरकार त्याच्यामध्ये होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्यामुळे ते काही दिवस रजेवर होते. परंतु आता आज ही नोट जाईल आणि कदाचित उद्या किंवा परवा या आठवड्यात नक्कीच मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही बैठक व्हावी. आणि आपण व्हॉट्सअपवर माझं पत्र पाहिलं असेल तर माझी पहिल्या दिवसापासून हीच मागणी आहे की प्रचलित धोरण लागू करावं. म्हणजे जे धोरण पहिलं होतं, दरवर्षी आपल्याला टप्पा मागण्याची गरज, आंदोलन करण्याची गरज पडू नये. मागच्या नागपूर अधिवेशनात सुद्धा माझ्या प्रश्नाला जेव्हा उत्तर झालं, तुम्ही रेकॉर्ड काढून पाहिलं तर तिथेही मी हीच मागणी केली की प्रचलित धोरण आपण कधी कायम करणार. त्यामुळे तुम्ही प्रचलित धोरण कायम करा, ही आपली मूळ मागणी आहे. त्याच्यामुळे एकदा प्रचलित धोरण सरकारनं, मंत्रिमंडळानं मान्य केलं तर दरवर्षी आपल्याला हे आंदोलन करायची गरज पडणार नाही, कुणाच्या दारात जायची गरज पडणार नाही, आपोआप आपला टप्पा त्या ठिकाणी मिळू शकेल. तेव्हा यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे. नुसता टप्पावाढ आम्हाला नको आहे, तर आम्हाला प्रचलित धोरण पाहिजे. आणि म्हणून साठी जे काय त्याला रक्कम लागणार आहे, किती निधी लागणार आहे याच्या माहितीसह ही नोट आता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आज किंवा उद्या सकाळी पोहोचेल आणि त्यानंतर ती बैठक लागेल. ती बैठक लागावी यासाठी आम्ही सगळे आमदार प्रयत्न करतोय. आपण म्हणाला तर आपण आंदोलन करावं. आम्ही योग्य वेळ आल्यावर जिथं हातोडा मारायचा तिथं आंदोलन करतो. गेल्या वेळेस सुद्धा तुम्ही पाहिलं विधान भवनाच्या समोर सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही भर पावसात छत्रपती शिवरायांच्या पायथ्याशी आंदोलन केलेलं होतं. आशिष शेलार साहेब त्यावेळेस आपले शिक्षण मंत्री होते, ते स्वतः तिथं आले, आमचं निवेदन घेतलं आणि 2 दिवसानं आपल्या या टप्प्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला, अनुदान द्यायचा निर्णय झाला. हे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे हे सगळं सांगून मी आपला वेळ घेत नाही. मध्येच कुणाच तरी फोन येतो, विक्रम काळे तुम्ही कुठं आहेत, आम्ही इतके दिवस झाले इथं बसलोय. आता जो काल आलेला आहे त्याला काय माहिती आहे मी परवा दिवशी येऊन गेलोय, जो आज उद्या येणार आहे त्याला काय माहिती आहे आम्ही दोघं आज येऊन गेलोय. त्याचं विचारणं साहजिक आहे. तरी आम्ही काही कुणाला नावं ठेवत नाही, आम्ही काही कुणाला निवृत्त करणार. तुमच्या भावना आहेत त्या पोटासाठी आहेत, त्याच्यामुळे त्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे इथं आलेले एखंडे सर असतील आमचे, इथं मोठे मॅडम पण आहेत. खरं तर त्यांची तब्येत ठीक नाही, मी त्यांना म्हणलं तुम्ही येऊ नका, आम्ही आहोत, पण त्या राहिल्या नाहीत, इथं येऊन थांबल्या. दाडसूळ मॅडम ही सगळी मंडळी इथं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आम्ही पण काही स्वस्त बसलेलो नाही, आम्ही याचा पाठपुरावा करतोय आणि प्रचलित धोरणासाठीच आमचा आग्रह सुरू आहे, नुसत्या टप्प्यासाठी नाही. त्यामुळे निश्चितपणाने हे प्रचलित धोरण कायम व्हावं
यासाठी निश्चितपणाने आमचा प्रयत्न राहील आणि माननीय मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा हीच भूमिका आम्ही मांडू. त्याच्यामध्ये आपले प्रतिनिधी तिथं आम्ही बोलू. ही पण ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो. जगदाळे सरांनी ज्या काही बाकीच्या 2-3 गोष्टी सांगितल्या, निश्चितपणानं आपल्या प्रतिनिधींना घेऊन पुढील आठवड्यात जमलं तर माननीय आयुक्त आणि शिक्षण संचालक यांच्या बरोबर ती बैठक घेऊन जे खालच्या पातळीवरचे प्रश्न आहेत हे आपल्या मूल्यांकनाचे किंवा शाळा पात्र करण्यासंबंधीचे, तर त्याच्यामधूनही मार्ग काढण्याचं काम आम्ही आमदार महोदय त्या ठिकाणी नक्की करू. ही ग्वाही आज या निमित्ताने या ठिकाणी देतोय. आपण सर्वजण एकसंघपणे हा लढा लढू, जिंकू, हीच ग्वाही या निमित्ताने मी या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यामध्ये एक प्रश्न राहिला की ज्या शाळा आता काही आदेश काढले शाळा अपात्र करणं, स्वयंअर्थसहित घोषित कराले की ज्या शाळा पूर्तता करू शकल्या असे आदेश जे डायरेक्टरने काढलेले, परवाचं पत्र होतं बहुतेक 4-5 दिवसापूर्वीच, की जे पूर्व त्यांना स्वयंअर्थसहित घोषित करावं. परंतु अजून संच मान्यता प्रलंबित हा विषय तुमचा टेक्निकल बाबा आहे, ती शासनाची जबाबदारी आहे. शाळांचा काही विषय येत नाही. पटसंख्या तुम्ही शिथिल करणार आहे म्हणून शिक्षण मंत्री म्हणतात पटसंख्या आम्ही शिथिल करतोय. मग ह्या जर 2 बाबी असतील तर मग त्यांना आदेश काढायची आवश्यकता काय, हे तुम्ही आयुक्त साहेबांना जरा बोलून घ्यायला पाहिजे. जर इकडे चर्चा चालू असेल. नाही, तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा आपण पण होताय दोघं सोबत शिक्षण मंत्र्यांना भेटून जे पत्र दिलं की ते स्वयंअर्थसहित शाळा करण्याचा जो निर्णय घेतला तो परत घ्यावा असं आपण म्हटलेला, परत घ्यावा म्हणून आपण पत्र दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एवढी घाई का करताय हे पण त्यांना सांगितलं. उलट म्हणलं शासनाचा फायदा आहे ना, शाळा उशिरानं पात्र झाली तर तुमचं काय नुकसान आहे? नुकसान तर शिक्षकाचं होईल, सरकारचं काय नुकसान आहे? आज द्यायचं ती 2 दिवसांनी द्यावं लागलं, उलट तुमचा फायदा आहे सरकारचा. त्यामुळे खिडकी ओपन राहू द्या, ती पात्र होईल येईल तेव्हा तुम्ही अनुदान देताय. तुम्ही काय आज अनुदान देताय का? त्याच्यामुळं हा निर्णय मागे घ्यावा ही आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे शाळा स्वयंअर्थसहित कराव्या असा जरी निर्णय घेतला असला तरी पटसंख्येची 8 शिथिल करणं, संच मान्यता दुरुस्त करणं, ही 2 कामं झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तेव्हा ती 2 कामं करूनच पुढे जावं अशी सरकारकडे भूमिका आहे. आम्ही ती लावून धरली. धन्यवाद साहेब. साहेब, आपण म्हटलं की 13 सप्टेंबरचा जो काही GR निघाला, तो GR निघत असताना तुम्ही आंदोलन केलं, उपोषणाला बसले, पावसामध्ये भिजले आणि लगेच दुसऱ्या दिवशी कॅबिनेट निर्णय झाला. हे सगळेजण त्याला साक्षी आहेत, ते बरोबर आहे. आणि तुम्ही दुसरी एक गोष्ट म्हणली की योग्य वेळी हातोडा मारतो, पण हातोडा मारण्यासाठी वातावरण गरम करणं गरजेचं आहे. गरम असताना हातोडा जर मारला तर नक्कीच आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं यश हे मिळत असतं. हातोडा तुम्ही मारणार आहात याची आम्हाला खात्री आहे, पण वातावरण गरम करण्यासाठी साहेब आपण दोघांनी किमान, जे बाकीचे येतील त्यांना पत्र द्यायला लावू आम्ही, पण किमान आपण दोघांनी असं सांगावं की 2 दिवसामध्ये निर्णय घ्या. 2 दिवसामध्ये जर निर्णय झाला तर तिसऱ्या दिवशी आम्ही, निर्णय जर झाला नाही तर तिसऱ्या दिवशी आम्ही उपोषणाला बसू, अशा पद्धतीचं आंदोलन करू. एवढं जर पत्र दिलं तर नक्कीच वातावरण गरम होईल आणि गरम वातावरणामध्ये नक्कीच तुमचा दणका बसल्याशिवाय राहणार नाही, एवढीच एक विनंती करतो. आणि आपण आलात, आपण पाठपुरावा आपला चालूच आहे, याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या बांधवाच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.